जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। लोकतंत्र बचाने हेतु आम आदमी पार्टी का देशव्यापी मोदी हटाओ देश बचाओ अभियान चलाया जा रहा है। इस अभियान के तहत नागपुर के हर विधानसभा क्षेत्र में पोस्टर लगाने का कार्य किया है। लोकतंत्र बचाने के लिए मोदी हटाओ अभियान जारी रहेगा, ऐसी जानकारी पत्र परिषद में दी गई। 30 मार्च 2023 से पूरे देश के अंदर आम आदमी पार्टी मोदी हटाओ देश बचाओ अभियान चला रही है। इस अंतर्गत जो पोस्टर पहले हमने दिल्ली में लगाए थे, वही पोस्टर देश के अलग अलग शहरों में, महानगरों में लगाने का काम आज 30 मार्च को चालू किया है और पूरे देश में अभियान चलाया जाएगा। यह अभियान क्यों चलाया जा रहा है, ये सबसे बड़ी महत्व की बात है। हमारे देश में जब आज़ादी मिली तो कई सारे क्रांतियों ने हंसते हंसते अपना फांसी का फंदा ये किया है, फांसी पे चढ़े हैं। बहुत सारे क्रांतिकारों ने अपनी कुर्बानी दी है। उसके बाद देश को स्वतंत्रता मिली। देश को स्वतंत्रता मिलने के बाद देश के लिए एक संविधान बना और गए 75 साल में संविधान के अनुसार देश में पूरा कामकाज चलता है। संविधान ने अलग अलग संस्थाओं को अलग अलग अधिकार दिए हैं। उसी अंतर्गत ईडी होगी, सीबीआई होगी, आरबीआई होगी, पुलिस होगी या इलेक्शन कमीशन होगा, सारे लोग अपना अपना काम करते थे। लेकिन 2014 में जब मोदी सरकार बन गई भारत के अंदर, उसके बाद इनके अधिकार कम करने का काम मोदी सरकार ने किया है। ईडी के माध्यम से, सीबीआई के माध्यम से जो राज्यों में, अलग अलग राज्यों में जो सरकारें अच्छे काम कर रही, उनको ईडी का, सीबीआई का डर बताकर एक तो उनको बोला जाता है कि आप बीजेपी में आइए या तो फिर आपको जेल में जाने की तैयारी रखिए। जो लोग बीजेपी में नहीं जा रहे उनको जेल में डालने का काम मोदी सरकार के माध्यम से और मोदी सरकार ईडी या सीबीआई के माध्यम से कर रही है, जो संविधान के लिए ठीक नहीं, देश के लिए, देश हित में नहीं है। हम लोग देख रहे जहाँ जहाँ मोदी जी गए वहाँ पूरे देश के अंदर और विदेश में भी अडानी का साम्राज्य विस्तारित करने का काम मोदी सरकार के माध्यम से हो रहा है, मोदी जी के माध्यम से हो रहा है। और कोल घोटाला होगा या कई सारे ऐसे घोटाले हैं जो अडानी के माध्यम से किए गए हैं और उसके ऊपर बोलने के लिए जब संसद में समय मांगा जाता है तो संसद के अंदर समय नहीं दिया जाता है। राहुल गांधी जी को तो संसद में बात रखनी थी अडानी के बारे में, जो घोटाला हुआ है, तो उनको वहाँ बात नहीं रखना चाहिए, इसीलिए उनको निलंबित किया गया और सदन से ही बाहर किया गया। उसी प्रकार से आज दिल्ली के मंत्रियों को हमारे मनीष सिसोदिया जो शिक्षा के अंदर बहुत अच्छा काम कर रहे थे, सत्येंद्र जैन जिन्होंने हेल्थ के अंदर बहुत ही उल्लेखनीय काम किया है, ऐसे ईमानदार लोगों को जेल में डाल दिया गया। महाराष्ट्र के अंदर सरकार को गिराया गया, मध्य प्रदेश के अंदर सरकार गिराई गई और बहुत सारे ऐसे लोग हैं बीजेपी में, यानी बाहर रहते तो उनके ऊपर ईडी और सीबीआई के केसेस बनती है, लेकिन वही लोग जब बीजेपी ज्वाइन कर लेते हैं तो उनको क्लीन चिट दी जाती है। यह कहीं ना कहीं भ्रष्टाचारी राज, भ्रष्टाचारी शासन हमारे देश में चल रहा है। इस देश बचाओ अभियान चालू किया है, उसी के अंतर्गत नागपुर में भी अभियान चालू किया है। नागपुर के अलग अलग हिस्सों में पोस्टर लगाने का काम आम आदमी पार्टी कर रही और निश्चित रूप से जनता भी इसको साथ देगी। जनता हमारे साथ है और संविधान बचाने के लिए हम लोग ये काम करते रहेंगे। राहुल गांधी ने मोदी सरनेम के बारे में आपत्तिजनक बयान करने के बाद सूरत की अदालत ने राहुल गांधी को 2 साल की सजा सुनाई। साथ ही क्योंकि यह सजा 2 साल से अधिक है, इसीलिए राहुल गांधी की संसदीय उम्मीदवारी भी रद्द की गई है। इसीलिए कांग्रेस लगातार यह पूरी कार्रवाई के विरोध में सड़कों पर उतरे हैं। आज भी कांग्रेस बुल्ढाना जिले में मौन मार्च निकालकर मोदी सरकार द्वारा राहुल गांधी के खिलाफ की गई कार्रवाई का विरोध कर रही है। इसी मौन मार्च में बड़ी संख्या में कांग्रेस के कार्यकर्ताओं और पदाधिकारियों ने काली पट्टी बांधकर हिस्सा लिया। हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रीय एकात्मतेचा या देशामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे तुम्ही आम्ही सगळे बघतोय। राहुल गांधीजींनी अदानी आणि मोदीच्या संबंधावर प्रश्न विचारले, त्यांचा आवाज दाबण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं। त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला,
गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना सजा देण्यात आली आणि सजा देण्यात आल्यानंतर त्यांची खासदारकी तात्काळ रद्द करण्यात आली। अशा पद्धतीचं हुकुमशाहीचं वातावरण या पूर्ण भारतभरामध्ये आहे आणि अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये जी भारतीय जनता आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा मोदीच्या या कल्पनेला आणि मोदीच्या या विचाराला कुठेही थारा देणार नाही आहे आणि त्या मोदीच्या आणि त्याच्या सरकारच्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी या मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं। सर्व लोक या ठिकाणी येऊन कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेत। यानंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने जर का अशाच पद्धतीने लोकांचा आवाज दाबण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून झालं तर याच्यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुढच्या दिवसांमध्ये काँग्रेसच्या तर्फे आम्ही या ठिकाणी करणार आहोत। मोदी सरकार हे अन्यायकारक आणि हिटलरशाहीचं सरकार आहे। आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांना त्यांनी एका खोट्या केसमध्ये फसवून त्यांच्यावर खटला दाखल केला आणि त्या खटल्यामध्ये त्यांना सजा झाली आणि सजा झाला असताना तडकाफडकी त्यांना त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं। नुसतं सदस्यत्व रद्द करून थांबले नाही तर त्यांचं बंगला सुद्धा त्यांनी हिसकावून घेतला। अशा पद्धतीचं हिटलरशाही हे सरकार आहे आणि जो आवाज उठवतो राहुल गांधी हे त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवतात, ते संसदमध्ये आवाज उठवतात, ते त्यांना प्रश्न विचारतात अडाणीबद्दल, ते प्रश्न विचारतात भ्रष्टाचाराबद्दल, ते प्रश्न विचारतात लोककल्याणाचे, परंतु त्याचा आवाज दाबला जातो। काँग्रेसचा आवाज विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातो आणि या देशामध्ये कोणीही अडाणीचं नाव घेऊ शकत नाही अशी परिस्थिती त्यांनी या देशामध्ये निर्माण केलेली आहे। त्याचा निषेध म्हणून आज या बुलढाण्यामध्ये हा निषेध मोर्चा निघालेला आहे, मूक मोर्चा निघालेला आहे आणि याच्यानंतरही त्यांनी या पद्धतीने जर हे शासन वागलं तर आम्ही जास्तीत जास्त संघर्ष रस्त्यावर उतरून काँग्रेसची मंडळी करणार आहोत। हा या मोर्चाचा खरा उद्देश आहे। देशामध्ये आज जे वातावरण आहे अतिशय गंभीर आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे। मागच्या 4 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वीच्या घटना आपण बघितल्या असाल। आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी पार्लमेंटमध्ये अदानीच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवला आणि अदानी आणि मोदीचं नातं काय आहे आणि अदानीच्या कंपनीमध्ये 20,000 कोटी कुठून आले हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि तो ताकदीने मांडला, कारण की जो पैसा अदानीच्या कंपनीमध्ये आहे तो जनतेचा पैसा आहे आणि म्हणून जनतेचा भारत जोडो सुरू केल्यापासून जेव्हापासून भारत जोडो संपली तेव्हापासून सातत्याने राहुलजी गांधी हे जनतेचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतायत। पार्लमेंटमध्ये ते बोलतात तेव्हा त्यांचा आवाज म्यूट केला जातो आणि जेव्हा ताकदीने ते प्रश्न मांडतात तेव्हा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे। चोराला चोर म्हटलं म्हणून त्यांच्या विरोधात खोट्या नाटी तक्रारी दाखल करून कोर्टाचा निकाल कशा पद्धतीने आला आणि कोर्टाचा निकाल आल्यानंतर कशा पद्धतीने त्यांची खासदारकी तात्काळ रद्द केली, म्हणजे 23 ला आम्ही निकाल आला, 24 ला त्यांची खासदारकी रद्द केली आणि 27 ला त्यांना घर खाली करायला सांगितले। याचा अर्थ असा आहे की जो कोणी जनतेचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करेल त्याचा आवाज या देशामध्ये दाबवला जाईल। मग या देशामध्ये लोकशाही आहे की नाही आहे की तानाशाही आहे? म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज या ठिकाणी एकत्र आलो आणि महात्मा गांधीचं जे तत्वज्ञान आहे ते वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका, वाईट पाहू नका, म्हणून आज खऱ्या अर्थाने मूक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे। जो कोणी मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करेल त्याचा आवाज दाबण्यात येईल हा संकेत आम्हाला आज या ठिकाणी जनतेला द्यायचा होता। म्हणून आम्ही आमचे तोंड काळ्या पट्ट्यानं बंद केले आणि काळ्या पट्ट्या आणि निषेध करून आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी या रस्त्यावर आज उतरलो आहोत। आमचे नेते राहुलजी गांधी यांच्यावर जे मोदी सरकारने सुडीबुद्धीने जे राजकारण केलेलं आहे त्यानिमित्त आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाण्याच्या ठिकाणी मूक मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। संगम चौक ते जस्तम चौक यापर्यंत आम्ही मूक मोर्चा काढून जस्तमीचा समारोप केला। त्या वतीने युवा काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्व महिलांच्या वतीने एक मूक मोर्चा काढलेला आहे। कोल्हापुर शहर में पंतप्रधान मोदी हटाओ देश बचाओ आप पक्ष की ओर से हर चौक में लगाई गई होल्डिंग, साथ ही पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई ने प्रेस संवाददाताओं से बात करते हुए कहा कि जिस प्रकार अंग्रेज सरकार ने कई साल भारत देश पर जुल्म किए,
वैसे ही मोदी सरकार ईडी सीबीआई संस्था द्वारा विरोधी पक्ष को डरा धमकाकर जेल में डाल रहे हैं। सांसद में अदानी जैसे को बचाने के लिए केंद्र सरकार यह सब कर रही है। प्रेस कॉन्फ्रेंस में नीलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिजित कांबळे तथा अन्य मौजूद थे। जजनं अटक केलेली एवढं सगळं दडपशाहीचं वातावरण याला कुठेतरी तडा जायला पाहिजे म्हणून निडरपणे पुढे येऊन आम आदमी पार्टीने डिक्लेअर केलं की आजपासून मोदी हटाव आणि देश बचाव ही लोक चळवळ घेऊन आम्ही लोकांच्या मध्ये उतरतोय आणि याचा जो उद्देश आहे तो हाच आहे की ही दहशत आहे ती कमी करणं, ती मोडून टाकणं। मला या निमित्ताने एक छोटंसं उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे की ज्या पद्धतीने इंग्रजांच्या काळामध्ये आपण जर इतिहास बघितला तर साधारणपणे मिठाचा सत्याग्रह आपल्या सगळ्यांना माहित आहे। काय होता मिठाचा सत्याग्रह? तर इंग्रजांच्या जुलमी कायद्याला मी जुमानणार नाही आणि कायदा मोडणार निडरपणे, अशा पद्धतीची भूमिका गांधीजींनी घेऊन मिठाचा सत्याग्रह केला आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना भाग घेण्यासाठी आवाहन केलं आणि खरोखर मोठ्या चांगल्या पद्धतीने इंग्रजांच्या विरोधातला जो पहिला लढा आहे, सामूहिक लढा आपण बोलूया, अहिंसेच्या मार्गाने झालेला लढा, तो यशस्वी झालेला आपल्याला दिसतोय। तसंच मोदी हटाव आणि देश बचाव ही जी काही चळवळ आहे ती चळवळ संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे आणि याचं लोन कोल्हापूरमध्ये सकाळपासून आपल्याला बघायला मिळते आणि हा जो काही संदेश आहे आम्ही स्टिकरच्या माध्यमातून, पोस्टरच्या माध्यमातून, फ्लेक्सच्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापूर शहरभर, संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही ही चळवळ लोकांच्यापर्यंत पोहोचवू आणि लोकांना या दडपशाहीच्या विरोधामध्ये एल्गार करण्याचं आव्हान। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त जमाती समुदाय के लोगों को मूलभूत सुविधा देकर उनके आर्थिक स्तर को बढ़ावा दिया जाए, इस प्रमुख मांग को लेकर आज नांदेड़ जिलाधिकारी को वंचित बहुजन आघाड़ी प्रणीत आदिवासी भटके विमुक्त जमाती समन्वय समिति नांदेड़ की ओर से वंचित बहुजन आघाड़ी आदिवासी व भटके विमुक्त समिति के राज्य समन्वयक देवीदास हादवे इनके नेतृत्व में नांदेड़ जिलाधिकारी को निवेदन दिया गया। राहायला ठिकाण नाही, राहायला घर नाही, लेकरांना कोणची सुविधा नाही, कोणची नोकरी, कामं, धंदे, पोट भरून जायला, कुठे शाळा नाही, कुठे शाळेत गेले तर लेकरांना हकालून टाकतात, तुमचं प्रूफ काय आहे म्हणून दाखवतात। आता ते प्रूफ नाही म्हणून लेकरं शाळेसाठी घरात राहतात। ते लेकरं येतात की आम्हाला शाळेत आम्हाला सर घेईना गेल्यात, हां सर घेईना गेल्यात म्हणतात आता आम्ही कुठले प्रूफ आणावं, कुठले त्यांचे काय करावं, गटात जे कोणचे कामं होणार, कोणचे काय येणार, खायला दिक लागणार आम्हाला एकाला, हां काहीच भेटणार आम्हाला। ते टोपल्याचं आपल्या धंद्यात कोणी देणार आम्हाला, उधारी दे मला उधारी, आपण इतके 12 वर्षापासून इथं राहिलो पण आम्हाला तुम्हाला रुपयाचा आम्हाला कोणी सारा देत नाही आम्हाला। सरकारला काय म्हणायचं? सरकारला म्हणायचं आपल्याला जागा ठाव ठिकाणा आम्हाला कुठं आसरा द्या, मला तर आमचे लेकरं शिक्षण पाहिजेत, राहायला कुठं तर आधार राहावं। तर मी महादेव इगवे, वासुदेव समाज व तसेच भटके विमुक्त जाती जमाती संघटने या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहोत। तरी आमचं म्हणणं एवढं आहे की सरकारनं जेवढे कधी आमच्यासाठी काढलेले शासकीय योजना आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचत नसून आम्ही गावोगावी भिक्षा मागून रुद्रपोषण करतो, त्या माध्यमातून आम्हाला गावोगावी छेडछाणी होत आहे। तरी आमचे अत्याचार थांबले पाहिजेत व तसेच आम्हा सर्व भटक्या विमुक्तांना न्याय आणि हक्क मिळाला पाहिजे, कुठेतरी राहायला निवारा मिळाला पाहिजे, कुठेतरी आमच्या मुलाबाळांना शिक्षणाची सोय झाली पाहिजे, एवढंच बोलतो। जर कधी आमचे सरकारने या शब्द नाही ऐकले तर आम्ही रस्त्यावर उतरू
व तीव्र आंदोलन छेडू। मी भटक्या विमुक्त जाती जमातीतून देवीदास हादवे वासुदेव समाजाचा आहे आणि एक आमच्या ह्या ठिकाणी भटक्या विमुक्ताच्या काही मागण्या आहेत की भटक्या विमुक्तांचे जे कलावंत आहेत तर त्यांच्या वयोमर्यादा 60 वर्ष आहेत तर त्यांची कालावधी कमी करून 50 वर्ष करावी। घरकुल योजनेमध्ये त्या लोकांची नावं नाहीत, त्यांचे नावे समाविष्ट करून घ्यावे। त्या लोकांना फिरस्ती लोक असल्यामुळे त्यांना कुठेतरी गायरानावर किंवा भूखंडावर त्यांना जागा देण्यात यावी। वयोवृद्ध कलावंताच्या मानधनात त्यांनी जे कलावंताचे मानधन आहे ते सुद्धा त्यांनी वाढवून देण्यात यावी व ज्या विधवा परिवक्ता महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना पेन्शनची योजना चालू करण्यात यावी व ज्या लोकांना राशन कार्ड नाही आहे, जातीचं प्रमाणपत्र नाही, आधार कार्ड नाही आहे, त्या लोकांना त्यामध्ये एक नियोजन लावून देण्यात यावे। वंचित बहुजन आघाडी प्रणित आदिवासी भटक्या विमुक्त जमाती समन्वय समितीच्या वतीने आज इथं जमलेल्या माझ्या भटक्या विमुक्त समाजातील जे महिला आहेत, बांधव आहेत, युवक आहेत, हे आज त्यांना त्यांच्या मूलभूत निगडीत मागण्या आहेत। एकीकडे प्रधानमंत्री म्हणतात सबका साथ सबका विकास आणि एकीकडे आधार अपडेट करायला होतात, पण हे लोक आमचे वंचित आलुतेदार बलुतेदार यांना राशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही आणि त्यांचा घराचा निवारा नाही, रस्त्यावर पाल टाकून बसणारे आणि त्यांना अन्नाच्या शोधामध्ये भीक मागणारे हे लोक आहेत आणि हे लोकांना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे, आधार कार्ड, राशन कार्ड, इलेक्शन कार्ड आणि त्यांना आनंदाचा शिधासुद्धा अजून पोहोचला नाही। एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणते गतिमान सरकार वेगवान, हे महाराष्ट्र गतिमान वेगवान सरकार महाराष्ट्र गतिमान हे फक्त हवेतच असते काय? तरी माझी महाराष्ट्र शासनाला व तथा जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की या लोकांना तुम्ही मूलभूत यांच्या सुविधा लवकरात लवकर द्याव्या आणि भारत स्वतंत्र होणे यांच्यापर्यंत अजून पोहोचलं नाही, यांच्याकडे अंधार आहे, यांना तुम्ही त्यांच्या सुविधा देऊन प्रकाशात आणावी ही नम्र विनंती। ललित बहुउद्देशीय चैरिटेबल संस्था द्वारा संचालित एवं लाइफ केयर क्लिनिक आयोजित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की 132वीं जयंती के अवसर पर लगातार 14 दिनों तक भव्य निःशुल्क स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया गया है। इस बात की जानकारी डॉक्टर अविनाश ललित सोनवाने ने इन्होंने दी। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त ललित बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित व लाइफ केयर क्लिनिक आयोजित यांच्या मार्फत सलग 14 दिवस भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे। या संस्थेचे संयोजक डॉक्टर अविनाश ललित सोनवणे आणि त्यांचे सहकारी आयुष्यमान अमित पंढरनाथ घनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी बौद्ध भिक्खू संघातील भिक्खूंची आरोग्य तपासणी व भोजनदान दिनांक 30 मार्च या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी श्रावस्ती बुधविहार येथे भव्य भिक्खू संघाची आरोग्य तपासणी व भोजनदान या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम दिनांक 30 मार्च 2023 ते दिनांक 13 एप्रिल 2023 अशा दिवशी हा 14 दिवसाचा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्व बौद्ध समाजातील आंबेडकरी जनता तसेच बहुजन समाजातील जे डॉक्टर बाबासाहेबांवरती अत्यंत निष्ठा ठेवतात अशा सर्व समाजातील लोकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असं सर्वांना आग्रहाची सूचना भिक्खू संघाच्या वतीनं करण्यात येत आहे। ललित बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित लाइफ केयर क्लिनिक यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद। त्यांनी समाजामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी ते पार पाडत आहेत। आपण सर्वांनी या सेवाभावी संस्थेला यथायोग्यपणे मदत करावी
ही सर्वांना आग्रहाची सूचना आणि विनंती आहे. धन्यवाद. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त भव्य अशा सलग 14 दिवस आरोग्य शिबिर ठेवण्याचं आयोजन मी डॉक्टर अविनाश सोनवणे व संयोजक अमित भाऊ घनगाव यांनी केलेले आहे. त्याचं समारंभ सुरुवात ही भिक्खू संघातील भिक्खूंची आरोग्य तपासणी व भोजनदान करून सुरुवात करतो आहे. आणि औरंगाबाद संभाजीनगरचे मोठमोठे डॉक्टर इथे सुप्रसिद्ध डॉक्टर इथे तपासणीसाठी येणार आहेत. तर 1 ते 13 तारखेपर्यंत याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा ही विनंती. आपलं आंबेडकर चौक, भीमनगर, बावशिंगपुरा, औरंगाबाद. नमस्कार. या 14 एप्रिल डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त ललित बहुउद्देशीय संस्था व लाईफ केअर हॉस्पिटल डॉक्टर सोनवणे सरांचे बावशिंगपुरा यांनी एक सलग 14 दिवस आरोग्य शिबिर आपल्या पेठेनगर बावशिंगपुरा येथे आयोजित केलेले आहे. आज दिनांक 30 तारखेला माननीय भिक्खू संघांना भोजन देऊ व त्यांची आरोग्य तपासणी करून ही आरोग्य शिबिर आम्ही सुरू करत आहे. येणाऱ्या 14 दिवस सलग आम्ही विविध प्रसिद्ध नामांकित डॉक्टर जे आपल्या औरंगाबादमध्ये आहेत ते या आरोग्य शिबिरामध्ये येणार आहेत. त्यांच्याकडून आपण सर्वांनी आपले आरोग्य व आपली समस्या जाणून घ्यावा ही मी आपल्या संस्थेतर्फे आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो व याचा पूर्ण लाभ घ्यावा असं मी आपल्या आमच्या संयोजकातर्फे आणि सर्वांना नम्र विनंती करतो. अकोला से 27 मार्च को सामाजिक क्रांति अभियान अंतर्गत पूज्य भदंत ज्ञान ज्योति के नेतृत्व में निकले अकोला से महू पदयात्रा का तेलारा यहाँ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर उद्यान में स्वागत किया गया. इस समय पूज्य भदंत ज्ञान ज्योति महाथेरो और भंते विनय पाल इनके हस्ते बगीचे में बोधि वृक्ष लगाया और फिर पूज्य भदंत ज्ञान ज्योति ने प्रवचन दिया. पेशव्याला जाऊन बोलतात, मायबाप सरकार, आम्ही खरड्याची लढाई जिंकून दिली. आमच्या गळ्यातली गाडगी आणि मडके काढता की नाही काढता हे सांगा. विनवणी करून पेशवे मानले नाही मानले. शेवटी युद्धाची रणनीती अशी असते, शत्रूचा शत्रू म्हणजे मित्र. आणि म्हणून इंग्रजांकडे गेले. इंग्रजांना बोलले, तुम्ही आमच्या या गळ्यातले गाडगेने मडके काढाल का? गळ्यातले गाडगे आणि कमरेचा झाडू काढाल का? तर इंग्रज म्हणाले हो. आणि ही लढाई सुरू झाली. पानिपत पेशव्यांचं खरं तर भीमा कोरेगावलाच झालं. एकीकडे 30,000 सैन्य एका बाजूला, दुसऱ्या बाजूला 500 महार सैनिक. स्टॉटन हा नेतृत्व करणारा पहिल्यांदा उभे झाले. तरीही मात्र हे किती शांतिप्रिय सिद्धनाथ महार, त्याचा आडनाव वाघमारे होता. त्यांचे नातेवाईक आता इनाम दिलं म्हणून इनामदार लिहितात आडनाव, पण ते असली वाघमारे सिद्धनाथ. नागवंशी लोक आपण प्राचीन काळातले. हे सगळे कुंडी केली, कोळी, माई, नवार, सुतार, भाई ब्राह्मणेतर, बहुजन समाज, आदिवासी समाज, भटक्या विमुक्त समाज, धर्मांतरित मुस्लिम असोत की ख्रिश्चन असोत, हे एकेकाचे प्राचीन काळातले सर्व नाग लोक होते. आणि प्राचीन काळातले नाग लोक सर्वच भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचे वारसदार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे तथ्य 1 जानेवारी 1927 भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ कळलं. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासात इतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नव मराठी वर्षाच्या स्वातंत्र्याचा दिवस घोषणा करतो. काय संभाजी राजाची हत्या करून आपण मराठी वर्षाचं नववर्ष साजरं केलं काय? तुम्हाला कधी प्रश्न पडला का? अरे औरंगजेबाने मारलं आणि ते डोकं पेशव्यांच्या हातात दिलं. पेशव्यांनी गुढी पाडवा केला, त्या गुढीला मात्र संभाजी राजाचं डोकं लटकलेलं होतं. हे आमच्या लक्षात आलं. आम्ही खरंच नव मराठी वर्ष साजरं करू का? की पेशव्यांनी मराठी राज्याचा खात्मा करून पेशवेशाही संभाजी राजाची हत्या करून संपूर्ण मराठी राज्य अस्ताव्यस्त केलं. ते पेशव्यांनीच अस्ताव्यस्त केलं.
हे इतिहासाचं नवीन तथ्य नवीन सत्य कोण समजेल, कोण लिहेल, कुणाच्या हातात कलम आहे. जेबीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जेबीम इंडिया में स्वागत है. भारतीय जनता पार्टी और शिवसेना स्वतंत्रता सेनानी सावरकर की उपलब्धियों को याद करने के लिए सावरकर गौरव यात्रा निकालेंगे, ऐसा भाजपा सांसद रामदास तड़स ने कहा. यह यात्रा 4 और 5 अप्रैल तक चलेगी. इस यात्रा के माध्यम से नई पीढ़ी को स्वतंत्रता सेनानी सावरकर के कार्यों से परिचित कराया जाएगा, ऐसा भी पत्र परिषद में बताया गया. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नवीन पिढीला ओळख व्हावी, या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरची सुद्धा फार मोठी भूमिका होती. आणि ज्या कोठडीमध्ये ते राहत होते त्याला जल झाला होता, त्या अंदमानचं कोठडी आपण सर्वांना बहुतेक पाहिली असेल. ज्या कोठडीमध्ये त्याला जल झाला त्याच्या समोरच फाशी देण्याचं एक रूम होती आणि एका वेळी 3 लोकांना फाशी द्यायची. म्हणजे आज जर कोणाला फाशी द्यायची बरोबर सावरकर पाहत होते का कुणाला फाशी या ठिकाणी मिळाली. एवढा त्यावेळेस छळ त्यांचा करण्यात आला. देशाच्या इतिहासात 50 वर्षाची शिक्षा त्यांना झाली. आणि अशा या स्वातंत्र्यवीर सावरकरबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे जे काही बोलले पार्लमेंटमध्ये, ते आलेच नाही पण पार्लमेंटच्या बाहेर जे बोलले. वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही 4ही मतदारसंघामध्ये करतो आहे. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, सन्माननीय शिंदेसाहेबांची शिवसेना या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही ही यात्रा करतो आहे. सोबतच सर्व सामाजिक संघटना असेल आणि अन्य सर्व घटकांना, नागरिकांना घेऊन ही यात्रा आम्ही 4ही मतदारसंघात करणार आहोत. वर्धा मतदारसंघात ही यात्रा आमच्या आमदार आदरणीय डॉक्टर पंकजी भोयर यांच्या नेतृत्वात 4 तारखेला वर्धेला ही यात्रा होणार आहे. सोबतच 4 तारखेला देवळी आणि पुलगावला माननीय खासदार साहेब आणि राजेशजी बकानी प्रदेश सचिव यांच्या नेतृत्वात पुलगाव आणि देवळीला ही यात्रा होणार आहे. पिछले 5 दिनों से सफाले पश्चिम क्षेत्र के करावले परियोजना के 17 गांव की बिजली आपूर्ति बाधित होने के कारण ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य समाजसेवी कुणाल पाटिल ने सांसद गाविक से बैठक की और करवाले बांध से संबंधित लंबित बिजली बिलों पर चर्चा की. सांसद गाविक ने बाकी बिजली बिल का 6 लाख रुपए की राशि देकर तत्काल बिजली पुरवठा शुरू कर पानी पुरवठा सुचारू रूप से चालू करने के आदेश दिए. करवाडे जो डॅम जो आहे आणि सफाळ्यापासून जवळजवळ 17 गाव त्या डॅममध्ये त्या ठिकाणी त्यांचा समावेश आहे. या 17 गावांमध्ये गेल्या 5 दिवसापासून त्या ठिकाणी पाणी पुरवठा बंद होता आणि त्याला कारण असं की त्यांनी इलेक्ट्रिक जे बिल जे आहे हे करंट बिल हे जवळजवळ 15 लाखाच्या आसपास आहे आणि त्याला असणारा जो व्याज आहे आणि म्हणून अशा पद्धतीने
या ठिकाणी MSCBने 31 मार्चचं कारण दाखवून त्या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून तो पाणीपुरवठा बंद होता. आणि या ठिकाणी मी एक वैयक्तिक म्हणून पाणीपुरवठा चालू झाला पाहिजे या दृष्टिकोनातून, माणुसकीच्या दृष्टिकोनातून एक वैयक्तिक त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी 6 लाख रुपये त्या ठिकाणी चेक दिला आणि त्यांना ते पाणीपुरवठा हा पुरवित करायला सांगितलेला. त्यानंतर आता MGPच्या माध्यमातून या ठिकाणी काही दिवसामध्ये लवकरच आपण या करवाळे पाणीपुरवठा योजनेच्या त्या ठिकाणी आपण एक भूमिपूजन करणार आहोत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील जेवढ्या पाणीपुरवठा योजना आहेत त्या पाणीपुरवठ्यांच्या योजना ह्या एकत्रितपणे त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन होणार आणि लवकरच पालघर जिल्ह्यामध्ये मग या ठिकाणी आपलं अर्नाळा पाणीपुरवठा योजना जवळजवळ 17 गावांची पाणीपुरवठा योजना त्याला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपली वसईच्या पूर्व पट्ट्यातली गुड़ी पाड़वा और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती के अवसर पर महाराष्ट्र सरकार ने पूरे राज्य में आनंदाचा शिधा वितरण शुरू किया है। रामटेक विधानसभा विधायक एडवोकेट आशीष जायसवाल इन्होंने राशन दुकान पर भेंट देकर खुद कार्ड धारकों को आनंदाचा शिधा राशन वितरित किया। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांच्या जयंतीच्या निमित्ताने आनंदाचे शिधा वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. संपूर्ण राशन दुकान आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला माझी विनंती आहे की 100 रुपयामध्ये ही जी किट आहे हे राज्य सरकारच्या वतीने आपल्याला देण्यात येते, ज्यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो डाळ, 1 किलो साखर आणि 1 किलो तेल हे आपल्या सर्वांना या ठिकाणी आहे. 100 रुपये नाममात्र दरावर हे सर्व प्रत्येक नागरिकाला मिळतं. प्रत्येक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. केंद्र शासनाने आपल्याला माननीय मोदी साहेब यांनी तांदूळ आणि गहू हे पूर्णपणे मोफत केलेले आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 100 रुपयामध्ये ही आनंदाची शिधा भेट या ठिकाणी आहे. दुकानदार MZ यादव यांना मी मनापासून धन्यवाद देतो की मी मोठ्या प्रमाणामध्ये गरीब लोकांना धान्य इमानदारीने मिळालं पाहिजे यासाठी सातत्याने लढा देत आहोत, प्रयत्न करत आहोत. परंतु त्याचबरोबर अनेक दुकानदारांना असं वाटतं की मी त्याच्या विरोधात आहे, पण तेवढंच नाही. परंतु मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये कदाचित सर्वात उत्तम पद्धतीने गरीब लोकांना अन्नधान्य वितरणासाठी जर कोणाचा नंबर दिला तर पहिला नंबर मी या दुकानाला देईल आणि आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून यांचं मनापासून स्वागत करावं आणि त्यांना धन्यवाद द्यावा. आज के लिए बस इतना ही। कल फिर मुलाकात होंगी कुछ नए खबरों के साथ। तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में। जय भीम।